साई लीला एक आध्यात्मिक सहवास. क्षीण झाला त्रिभुवनी फिरला तो कपाटी लपाला नाना तीर्थासी गेला परी अघन चुके व्यर्थ कष्टीत झाला अंते गोदेशी आला तदुपरी अरुणा संगमी शुद्ध झाला स्नाने दाने निवाला अनुभव घडला या कपालेश्वराला. हर हर महादेव. श्री कपालेश्वर महादेव की जय. आत्ता तुम्हाला सगळ्या नाशिककरांना आणि जितकं जास्तीत जास्त लोकांना बघता येईल यासाठी हे प्रक्षेपण त्यांनी सगळ्यांसाठी घरी बसल्या करावं हा सगळ्यांचा काही भक्तांचा हेतू होता. म्हणून कपालेश्वराची शनिवारची पूजा, प्रदोष पूजा, हा सर्व तुम्हाला प्रदोष काल पूजा ही सगळी तुम्हाला घरी बसल्या बघावी मिळावी यासाठी देवताची सगळी पूजा तुम्हाला बघण्यास मिळावी यासाठी सगळ्यांनी हे प्रयोजन केलेलं आहे. त्यासाठी मी थोडक्यात तुम्हाला कपालेश्वराची माहिती सांगत आहे. श्री कपालेश्वर महादेव हे त्रैलोक्यामध्ये बिनानंदीचं महादेव असलेलं एकमेव मंदिर आहे. याची थोडक्यात कथा अशी आहे की जेव्हा ब्रह्मदेवाला 5 मुख होते, आपल्या सर्वांना 4 मुख आहे हे ज्ञात आहे, पण एक वेळेस त्यांना 5 मुख होते. 5व्या मुखाने ते सगळ्या देवताची निंदा करायचे. एकदा देवताच्या सभेमध्ये त्यांनी विष्णू भगवंताची निंदा केली. मग शिवशंकराला क्रोध आल्यामुळे त्यांनी क्रोधामध्ये त्यांचं 5वं मुख वेगळं केलं. त्यांना ब्रह्महत्येचं पातक लागलं, पण क्रोध असल्यामुळे त्यांच्या बुद्धीवर सावट असल्याकारणाने त्यांना याचं ज्ञात राहिलं नाही की हे पाप कुठे दूर व्हावं. फिरता 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 ते नदीच्या किनारी एका झाडाखाली विश्रामाखाली बसले आणि मागे गोठ्यामध्ये एका गाय आणि बछडा यांचा संवाद ऐकत होते. त्यांचा जो शेतीचा मालक होता तो देवशर्मा नावाचा एक ब्राह्मण होता आणि तो ब्राह्मणाने सांगितलं असं होतं की ह्या नंदीला म्हणजे त्या बछड्याला कामाला लावायचं, शेतात जुंपायचं, त्याला व्यसन लावायची नाकामध्ये. आणि नंदी भगवानांनी शंकर लांब बसलेले असताना नंदी भगवान आणि त्या गाईचं दोघांचं संभाषण ते लांब बसून ऐकतात. तर तो बछडा त्या आईला सांगतो की मी असं करू देणार नाही. तेव्हा ती गाय माता अशी म्हणते की तू जर तसं जर केलं तर तुला ब्रह्महत्येचं पातक लागेल जर तू त्या ब्राह्मणाला काही मारलं तर. पण तो नंदी जो होता तो पूर्वजन्मीचा ज्ञानी होता बछडा. तो म्हणे इथे अरुणा वरुणा गोदावरी संगम आहे, या संगमात स्नान केल्याने ब्रह्महत्येचं पातक दूर होतं. हे दूरवर बसलेले शिवजी ऐकतात की या बछड्याला माहिती मला माहीत नाही, आपण बघूया दुसऱ्या दिवशी काय होतं. आणि बोलण्याप्रमाणे तसंच होतं. तो देवशर्मा ब्राह्मण त्याला बळजबरी करतो आणि तो शिंगाने त्यांना मारतो. त्यांच्यामुळे त्यांना ब्रह्महत्येचं पातक लागतं. आणि ते तसेच त्या ब्रह्महत्येचं पातक लागल्यावर अरुणा वरुणा गोदावरी संगमात स्नान करता त्या पाठोपाठ त्यांचं शरीर पूर्वरत होतं. हे बघून स्वतः महादेव तिथे स्नान करता आणि त्यांचं ब्रह्महत्येचं पातक दूर होतं. आणि ते तिथे येऊन इथे बसलेले सगळ्या देवतांनी पुष्पवृष्टी केली की तुम्हाला जो कलंक लागला होता ब्रह्महत्येचा तो इथे दूर झाला, तर तुम्ही कपालेश्वर नावाने इथे विराजमान व्हा आणि सगळ्यांना तुम्ही आशीर्वाद द्या. तर स्वाभाविक आहे जर महादेव बसले तर समोर नंदी येणं, पण महादेवांनी सांगितलं की तू इथे गुरुचं काम केलेलं आहे, तू गुरुचं काम केलं असल्या कारणाने तू इथे गुरु असल्या कारणाने तू इथे थांबू नको. कारण तुमची इथे तुम्ही थांबल्याने पहिले माझी पूजा होणार, मग तुझी होणार आणि मग गुरुचा यांचा अपमान होईल. त्या कारणाने तुम्ही इथे थांबू नका. म्हणून हे त्रैलोक्यामध्ये नंदी नसलेले एकमेव शिवमंदिर आहे. हे आद्य ज्योतिर्लिंग आहे. कारण 12 ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने तर पुण्य मिळतं, कारण सगळं जाजवत आहे. पण त्याच्याही पेक्षा 100 पटीने पुण्य हे कपालेश्वराच्या महादेवांच्या दर्शनाने आहे. हे मार्कंड पुराणात आहे. आणि इथे सोमवती अमावस्याला पण सुद्धा पालखी निघेल. प्रत्येक सोमवारी पालखी निघते, प्रदोषाला पालखी निघते, शनिवारी इथे महापूजा असते. हर हर महादेव. ब्रह्मभूवरभुवस्वरो देवाग्नि
विप्रां गुरुं वृद्धानिष्ठां नमस्कृत्य शान्तिसूत्रपाठः हरे ॐ मानो भद्राः रतवो जन्तु विश्वतो दद्धासो अपरितास उद्वीराः देवानो यदा सदमित्रे आसन्नप्रायो रक्षितारो दिवे दिवे देवानां भद्रासु मदर्वेषु यतां देवानां रातिरभिनो निवर्तताम् देवानां सख्यमुपसे निरापयन् देवान आयुः प्रतिरन्तु जीवसे वस्वयानि विराहु महे वयं भगं मित्रमदितिं दक्षं श्रीराम यमनं वरुणं सोममश्विना सरस्वतीनः सुभगामयस्करतो पातु मयो पातु भेषजन्तन्माता पृथिवी तत्पिताद्यो रावणः सोमसुतो मयो भुवस्त्वश्विना श्रेणुकान्निष्णाशुवं ईशानं जगतस्तस्तु गतपतेन्द्रियञ्जिन्वसे भूमहे वयं मानो यथा वेदसा व्रतवेदे रक्षिता पायुरक्तः स्वस्तये इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूगा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो आयुष्मनेभिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु एकादशवा मरुतः वृष्णिमातरः शुभं जावानो विदधे कुजगमयः पितरो भवन् विमानो मध्यारीरितता युगन्तो अदितिर्द्यौरदितिरन्तरिक्षमदितिर्माता सपिता सपुत्रः देवा अदितिः पञ्चजना अदितिर्यातमदितिर्जनित्वं यौः शान्तिरन्तरिक्षगुं शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोपधयः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेव यतः समीहसे ततो नो अभयं कुरुप्रजां यो भयन्नः पशुभ्यः शान्तिर्भवतु ॐ लक्ष्मीनारायणाभ्यां नमः महेशाभ्यां नमः नीरञ्जनभ्यां नमः ॐ माता पितृचरणकमलेभ्यो नमः भवानी शंकर महामृत्युंजय कपालेश्वराय सांगाय सत्रिवाराय नमो नमः मुनियं मुनियाहं दीर्घम् आयुः अस्तु इति भवन्तो कुर्वन्तु मुनियं मुनियाहं दीर्घमायुरस्तु निर्विघ्नमस्तु शैरन्दश्च कपिलो विजकर्णकाद्रश्च विकटो विकटाक्षो गणाधिपादक्षो बालचन्द्रो वजापादनामानि यपणे श्रुयातवे आरम्भे वाहे च प्रवेशे निर्गमे अंगाकारेषु नास्तेषां मङ्गलायतो भगवान् मङ्गलायतनो हरे तदेव तारावलं चन्द्रवलं तदेव यामलं तदेव लक्ष्मीपदे माङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ब्रह्मणे गौरी नारायणि नमोऽस्तुते स्तेषां पुनस्तेषां पराहेषां देवस्यामोदयस्तो ब्रह्म विष्णु महेश्वरा प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये सर्वसमनायामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते युक्तानां योग
विश्वेशं माधवं दुण्डिं गण्डमानिं च वैरवां गङ्गा भवानी मणिकर्णिका वागरथाविव सम्पृक्तो वागरथ प्रतिरक्षये वन्दे पार्वती परमेश्वरौ स्वस्ते साक्षरञ्जलमादायो विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य विद्यमाने विष्णुपदे श्रीश्वेतवाहनवल्लभे वैवस्वतवल्लभे अष्टाम्योशततमे कलियुगे वर्तवर्षे वार्धगण्डे जाम्बुद्वीपे दशकारण्ये देशे भूताप्रियाः उत्तरेत्रे शालिवाचके बौद्धावतारे रामक्षेत्रे रामनामास्मये अस्मिन् वर्तमाने शार्वरीनामसंवत्सरे दक्षिणायने ग्रीष्मऋतौ महामृतमासोत्तमे मासे कृष्णपक्षे आद्याय च त्रयोदश्यां शुभपुण्यतिथौ अद्य वासरासु नक्षत्रे मिथुनस्थिते वर्तमाने चन्द्रे कर्कस्थिते श्री सूर्ये धनुस्थिते देवराजगुरु शेषे शुक्रे शुक्लायां शुभपुण्यतिथौ सलिलाजगलोद्धारिणी गौतमी तटे मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्री सीतारामचंद्र पावनाधि श्री क्षेत्र नासिक पंचवटी निवासिभिः सकल कपालेश्वर महामृत्युंजय शिवभक्तानां सर्वारिष्ट सर्वोपद्रव शान्त्यर्थं पुष्ट्यर्थं तुष्ट्यर्थं क्षेम सिद्धस्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य धन धान्य पुत्र पौत्रादि चतुर्विध पुरुषार्थ सिद्धिद्वारा भूत प्रेत पिशाचादि उपद्रव विनाश पूर्वकं सर्वाबाधा प्रशमनार्थं शिव सायुज्य प्राप्ते प्रतिसाप्ताहिके मंदवासरे सायंकाले तथा च विशेषतः अद्य शनि प्रदोष महापर्वकाल अंगभूतम् अस्मिन् भारतराष्ट्रे परराष्ट्रे संसर्गिक कोरोना नामक विषाणुद्वारा उत्पस्यमान सकल रोग व्याधि भय दुख तथा च शारीरिक मानसिक व्याधि निवारण पूर्वकं सर्वेषां जनानां शरीरे आयुः आरोग्यता प्राप्त्यर्थम् अस्मिन् महामारीस्य शीघ्रातिशीघ्र समूह उच्चाटनद्वारा सर्वेषां जनानाम् अस्मिन् स्थित विस्कयित नित्यनैमित्तिक व्यवहारे शीघ्रातिशीघ्र सुस्थिति प्राप्त्यर्थं सर्वेषां जनानां कल्याणार्थम् अस्मिन् विश्वस्य अभ्युदयार्थम् अतिवृष्टि अनावृष्टि परराष्ट्रभय सकल दोष महागणाधिपते नमः सकल पूजार्थे सर्वोपचार्य लंबोदरं नमस्तुभ्यं सततं मोदकप्रियाय देव सर्वकार्येषु महागणाधिपते नमः प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि कलशार्चनां ओम तवायामि ब्रह्मणाभ्यवानस्ते यजमानो हरिः आचमनीयं स्नानीयं समर्पयामि वस्त्रोपवस्त्रादे अलङ्कारार्थे अक्षतान् समर्पयामि चतुर्दिक्षचन्दनं पूर्वे ऋग्वेदाय दक्षिणे यजुर्वेदाय पश्चिमे सामवेदाय उत्तरे अथर्ववेदाय मध्ये पाम्पते वर्णाय अलङ्करणार्थे अक्षतान् समर्पयामि वारुण्यै नमः नाना परिमलसौभाग्यमङ्गलद्रव्याणि समर्पयामि ऋतुकालोद्भवानि पुष्पाणि बिल्वदलानि समर्पयामि त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं चक्रयायुधानि पुष्पाणि बिल्वदलानि समर्पयामि प्रार्थये कलशस्य मुखे विष्णुकण्ठे रुद्रसमाश्रिताय वन्दे मातृगुणाः सर्वे सप्तदीपावसुन्दरा
मत्समुद्राम् आच्छाद्य वं वरुणाय नमः अष्टवारं जपेत धेनुमुद्रां मकर्ष कवचेनावगुण्या चक्रध्वजा संरक्ष उदकादुदकं गृहीत्वा तेनोदकेन पूजाद्रव्याणि आत्मानं च सम्प्रोक्ष ॐ सेञ्चान्ति पारिकेञ्चान्ति सेञ्चान्ति पुरान्ति च रायै नमः किन्नमो पदति किन्नमो वा सर्वावस्थाङ्गतोऽपि वा सर्वं शुचिः अनेन कृतपूजनेन वरुणसाङ्गसपरिवारप्रियतां मम घण्टिकाचनां ॐ सुपर्णो श्रीकरतमां पृष्ठेन पृथिव्याः ध्यायामि आवाहयामि सकलपूजार्थे सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पैः बिल्वदलैः सम्भूज्य आगमनार्थं देवानां गमनार्थं गण्डिकायै महाप्रार्थनापूर्वकं नमस्करोमि अनेन कृतपूजनेन गण्डिके प्रियतां नमः आसनपूजनाम् ॐ प्रीतिं स्योना पृथिवीनो भवान् नक्षराणि देवताभ्यो नमः सकलपूजार्थे सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पैः सम्पूज्य पृथिवीत्वया धृता लोका देवी त्वं विष्णुनाथायमां देवी पवित्रं गुरुजासनापूर्वकं नमस्करोमि सुखासने उपविश्य शिखास्पर्शनाम् ऊर्ध्वकेशि विरूपाक्षि मांसशोणितभोजने चामुण्डे चापराजिनाम सहस्राणि शिखास्पर्शं करोम्यहरो प्रक्षाल्य अनेन कृतपूजनेन वसुन्धरा प्रियतां नमः गंगा गोदावरी पूजा ॐ जेति अर्थानि प्रचरन्ति श्रीकास्तानि खङ्गिनाकुसहस्रयोजने वधन्वानि तन्वसे गोदावरी नमः ध्यायामि आवाहयामि सकलपूजार्थे सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पैः सम्पूज्य ब्रह्माद्रिशिखरोत्पन्ने शिखण्डकविराजिते गंगा गोदावर्यै नमः प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि अनेन कृतपूजनेन गंगा गोदावरी प्रियतां नमः दीपस्तनारायण पूजनं चन्द्रमा मनसो जातचक्षुः सूर्यो अजायत कर्मसाक्षिणे दीपनाथाय नमः सकलपूजार्थे सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पैः सम्पूज्य बोधीपं भगवान श्री कपालेश्वर प्रियदान नमो
ओम नमस्ते द्रमण्यव उदोत इहवे नमः महामृत्युंजय संगाय परिवाराय नमः आवाहनार्थे अक्षतां समर्पयामि आसनदानम् ओम पूर्वः एवेदद्गुं सर्वं जगभूतं च भाग्यं वा भगवद्वसेदानो यथन्तेनातिरोहति जाते दृशिवतनुरघोरा पापकाशिया सर्वा चन्दमया गिरिचन्दाभिजातशी महामृत्युंजयपालेश्वराय संगाय परिवाराय आसनार्थे अक्षतां समर्पयामि आसनं परिकल्पयामि पाद्य समर्पणम् ओम एतावास्य महिमानो ज्ञायानो शबूरुकाः भूतानि त्रिपादस्यामृतं दिवे जामे गिरिचन्दास्ते विभजस्तवे शंकर महामृत्युंजय कपालेश्वराय संगाय परिवाराय समर्पयामि हस्तयोः अर्घ्यम् ओम भीमा दुर्गा उदय गुरुः शंकर महामृत्युंजय कपालेश्वराय संगाय सपरिवाराय नमः अर्घ्यं समर्पयामि अर्घ्यान्ते आचमनीयम् ओम ततो विराजयायत विराजो अधिपूरुकः भूमिमतो पुरायोचदधिभक्ता प्रथमो देव्यो विभवो नरनान्यं भयं सर्वाश्वदातु धान्यो धराजी परासुवा शंकर महामृत्युंजय कपालेश्वराय संगाय सपरिवाराय नमः अर्घान्ते आचमनीयं समर्पयामि सर्वाङ्गे स्नानीयम् ओम दशमातज्ञात् सर्वभूताः संभृतं प्रकलाज्यम् शंकर महामृत्युंजय सोमसौरस्तांधो अरुण उतभ्रू सुमंगलाय शंकर महामृत्युंजय कपालेश्वराय संगाय सपरिवाराय नमः सर्वांगे स्नानीयं समर्पयामि पयामि पंचामृत स्नानं गंगा ओम मायाः देव्यां पाया ओघादे भूर्वायो देव्यां दारिक्षे पायो समर्पयामि तदिस्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि घृतस्नानम् ओम घृतं निमिक्षे घृतस्य यो निर्घृते श्रेयो घृतं वस्य स्नानं समर्पयामि तदिस्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि मधुस्नानम् ओम मधुक्वादायते मधुक्षरान्ते सिन्धवाय सन्तमोहति मधुनक्तमुतो भसो मधुमत्पात्रिवक्कुन्द्रजा समर्पयामि
स्नानं समर्पयामि शर्करा स्नानम् ॐ अपापुंरसमुद्भय सद्गुं सुवर्गे सन्तगुं समाहितां Shannno Devi Vishnu
मृत्युंजय कपालेश्वराय शांताय सपरिवाराय नमः स्नानं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि भवानी शंकर महामृत्युंजय कपालेश्वराय शांताय सपरिवाराय नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामि तदा शुद्ध आचमनीयं समर्पयामि नंदेयजियो नंदे सर्वावरणार्थे अक्षतां समर्पयामि चन्दनं श्रीकण्ठं चन्दनं दिव्यं गन्धाढ्यं सुमनोहरम् आदियादीनि सुगन्धीनि मालत्यादिन वै प्रभोयानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्णामि शंकर महामृत्युंजय कपालेश्वराय शांताय सपरिवाराय नमः पुष्पाणि पुष्पाणि विविधानि समर्पयामि चतुष्कोटमण्डलं कृतवान् नैवेद्यपात्रं निधाय धूपसङ्कल्पः राजन्याः पुष्पचन्दनं समर्पयामि मुखवासाते चाह बलिनीरजा अपद अपकमाचास्यपवीरे यद्वनित्रसूतास्तानो मुञ्चन्त्वपुंहसः वाणीशङ्कर महामृत्युंजय कपालेश्वराय शांताय सपरिवाराय नमः मुखवासाते वीणा पूगी फलताम्बूल हिरण्यगर्भेतिदास्वां दक्षिणाम् अर्पयामि मन्त्रपुष्पाञ्जलिः भवतन्नः समनसौ सचेतसा वरेपसौ यद्यद्दो वैद्यो शिष्टं मारद्यपतिञ्जातवेदसौ शिवौ भवतं यनः महामृत्युंजय कपालेश्वराय शांताय सपरिवाराय नमः मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्करोमि कोटियज्ञविधानेन कोटिलिङ्गार्चनेन तु नरो यत्फलमाप्नोति तत्कपालेश्वरदर्शनात् प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि हस्ते द्रवादाय अनेन कृतेन पञ्चामृतपूजनाख्येन कर्मणा भवानी शंकर महामृत्युंजय कपालेश्वर प्रियराय नमः उत्तरे निर्माल्यवन्दनपूर्वकं विसृज चण्डेश्वराय नमः हस्तं प्रक्षाल्य अभिषेकार्थं पुनर्विगन्धाक्षतवृषभैः बिल्वदलैः सम्पूज्य धारापात्रेऽयं प्रपूर्य उवंशेतीर्थानि प्रचरन्ति श्रीकास्तानि भङ्गिनः सहस्रयोजने वदन्त्वानि तन्मसि गंधाक्षतुषपैः सम्पूज्य अभिषेकं कुर्यात् हरे ओम वां स्वाहा ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव ददासि त्वमेव ददासि त्वमेव ददासि त्वमेव सर्वं कवितं ब्रह्मासि तदात्मासि नित्यं
Samavata
Jayanta Mamurya Sukhadasya
शिवो नः सुमना नमस्ताय शिवाय नाथताय त्रिपुराय तवे नमो बाहुभ्यां तव धन्वने महान्नमुदमानो अर्वकम्मानो क्षन्तमुदमानो क्षीरमानो परे हे विवरं गोगमाकरं मानः प्रियस्तं रुद्रेरिकासोगे तनये मान आयुकिमानो गोकुमानो अश्वेपुरेरिकानो प्रियान् कृपाणो भगीरे हरिवन्तः सदमित्राः वामहे रण्यवाहवे सेनान्येरिवण्यपदये नमो नमो ऋषेभ्यो हरिकेभ्यः पशूनां पदये नमो नमः पिञ्जराय त्रिकेमदे पदीनां पदये नमो नमो हरिकेभ्यायो भवेदिने पुष्टानां पदये नमः पुरुषाय चादिनेनां पदये नमो नमो भवस्य हेत्रैकनां पदये नमो नमो रुद्राय तदायिने क्षेत्राणां पदये नमः सूताय हन्ते वनानां पदये नमः रोहिताय सपदये विश्वानां पदये नमो नमो भुवन्यै विमार्गशिराय योगदीनां पदये नमो नमो मन्त्रिणे वाणिजाय क्षाणां पदये नमो नमो चेतोकाय ग्रन्थये पतीनां पदये नमः स्नाय दयाधामते सुपनां पदये नमो नमः समानाय निव्याधिन अव्याधिनीनां पदये नमो नमो निगङ्गिने कुकुबाय सेनानां पदये नमो नमो निषेधने परिचराय रण्यानां पदये नमः नमो मण्डले परिमण्डले सायूनां पदये नमो नमो निगङ्गिण इन्दुनिमते तस्कराणां पदये नमो नमः श्रीकाय वियोजिकाकुजभ्यो विष्णुनां पदये नमो नमः शिवभ्यो रक्ताञ्जलभ्यो विवेदानां पदये नमः नमो नमो इकुमर्गो जन्माय विश्वो नमो नमः तन्वानेभ्यः प्रतिदलानेभ्यः शवो नमो नमः आयतभ्यो विश्वो नमः नमो नमः स्वभ्यो राजवेभ्यो नमो नमः जयानेभ्यः आसीनेभ्यो नमो नमः सिद्धयोगाभ्यो नमः सभाभ्यः सभापतिभ्यो नमो नमो श्रेभ्यो शवभ्यो नमो नमः आप्यादिभ्यो विविध्यन्तेभ्यो नमो नमः उग्राभ्यो हरेभ्यो नमः गणेभ्यो गणपतिभ्यो नमो नमो भ्रातेभ्यो भ्रातपतिभ्यो नमो नमो वृषेभ्यो वृषपतिभ्यो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यो नमः सेनाभ्यः सेनानिभ्यो नमो नमो रणभ्यो अरणेभ्यो नमो नमः क्षत्रिभ्यः सङ्ग्रहेभ्यो नमो नमो महाभ्यो अरणेभ्यो नमः नमो नमः कुलालेभ्यः कर्मारेभ्यो नमो नमो निकालेभ्यः पुण्यतेभ्यो नमो नमः स्वर्गो मृगेभ्यो नमः स्वभ्यः नमो नमो भवाय रुद्राय नमः सर्वाय पशुपतये च नमो नीलग्रीवाय च शितिकण्ठाय महाकवलिने च विश्ववेदाय च नमः सहस्राक्षाय च शतधन्वने च नमो गिरिजयाय च विविधाय च नमो नृत्यवाय च भुवने च रसाय च वामनाय च नमो हरे च परिधीये च नमो वृद्धाय च वरदे च नमो ग्राय च प्रथमाय च नमः वेदानिराय च नमः शीर्याय च शीर्याय च नमः ऊर्ध्याय च वस्पत्याय च नमो नादेयाय च वेद्याय नमो नमः ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः पूर्वजाय च परजाय च नमो मध्यमाय च मंगलाय च नमो जगन्याय च बुद्ध्याय च नमः सोम्याय च प्रतिसर्याय च नमो काम्याय च क्षेम्याय च नमः शोक्याय च वसान्याय च नमः उर्वराय च कल्याय च नमो कन्याय च दक्षाय च नमः श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः आशुकेनाय च सुरताय च नमः शूराय च भवेदिने च विने च वनिने च नमो वर्णने च वरोदिने च नमः श्रुताय च श्रुतसेनाय च नमो दुर्गाय च हरण्याय च नमो विष्णवे च प्रणेशाय च नमो निगङ्गिने च बुद्धिमते च नमस्तेश्वरे च आयुधिने च नमः स्वारुदाय च सुगन्धरे च नमः पश्याय च नमः काट्याय च नित्याय च नमः कुल्याय च सस्याय च नमो नादेयाय च वैशन्नाय च पूज्याय च वड्याय च नमो दीर्घ्याय च तप्याय च नमो मेघ्याय च विदुत्याय च नमो वर्ग्याय च वर्ग्याय च वाक्याय च रेक्ष्याय च नमो वास्तव्याय च वास्तुपाय च नमः सोमाय च रुद्राय च नमः साम्राय च अरुणाय च नमः शङ्करे च पशुपतये च नमो रुद्राय च भीमाय च नमो प्रेमदाय च गोदेवदाय च नमो हन्त्रे च हनीयसे च नमो अच्छेभ्यो हरिकेशेभ्यो नमस्काराय भवाय नमः यो भवाय च नमः शङ्कराय च महेश्वराय च नमः शिवाय च शिवताय च नमः राज्याय च वाद्याय च नमः प्रवणाय च
स्वाहा ते काकुदात्रयोजने वदन्वानि तमे
संविजमे व्यात्रञ्जमे सोच्चमे प्रदुष्टमे वीराञ्जमे लयचमे रतेन वन्दामे प्रियञ्जमे कामचमे कामचमे सौमर्षचमे भवचमे द्रविणञ्जमे भद्रञ्जमे श्रेयचमे वसीयचमे कृष्णमे रुद्रेण ओच्चमे सोमृताचमे वयचमे रसुचमे देशमे मधुचमे श्रीचमे नमे चमे त्रिगचमे प्रतिचमे चमे रतेन वन्दामे आयुष्यमे कुटञ्जमे कुटिजमे प्रभुजमे पूर्णञ्जमे पूर्णतरञ्जमे कुयवञ्जमे छिकञ्जमे नञ्जमे सुचमे विलञ्जमे वेद्यञ्जमे भोगञ्जमे भविकञ्जमे सुगञ्जमे सुपदियञ्जमे रितञ्जमे सुचमे कृतञ्जमे कृतिचमे वरिचमे सुमरिचमे रतेन वन्दामे नवचमे वाकाचमे विलाचमे मुकाचमे घल्वाचमे प्रियङ्गवचमे नवचमे श्यामाकाचमे नीमाराचमे गोधूमाचमे मधुराचमे रतेन वशमारमे मृतिराजमे गिरेचमे प्रभुराचमे सिगदाचमे मनजबलैचमे हिरण्यचमे यचमे श्यामञ्जमे लोहञ्जमे श्रीचञ्जमे त्रञ्जमे रतेन वन्दामे शमआपचमे देशमे औवरेचमे उत्तरज्याचमे उत्तरज्याचमे ग्राम्याचमे पटमारण्यचमे वितञ्जमे वितिचमे भूतञ्जमे भूतिचमे रतेन वन्दामे संजमे कर्मजमे नकीचमे रतचमे हेमचमे दियाचमे गलिचमे रतेन वन्दामे शमइन्द्रजमे सोमचमे इन्द्रजमे सविताचमे इन्द्रजमे सरस्वतीचमे इन्द्रजमे भूखाचमे इन्द्रजमे बृहस्पतिचमे इन्द्रजमे यज्ञजमे देवा इन्द्रजमे रतेन वन्दामे चमे इन्द्रजमे करुणचमे इन्द्रजमे धाताचमे इन्द्रजमे त्रैताचमे इन्द्रजमे मरुतचमे इन्द्रजमे पितृजमे देवा इन्द्रजमे रतेन वन्दामे इन्द्रजमे 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 कौशलमे इन्द्रजमे नभचमे इन्द्रजमे नक्षत्राणिचमे इन्द्रजमे वॉटरप्रूफ आहे का नाही कारण पाणी ओतावं लागेल डायरेक्ट नाही राहणार डायरेक्ट पाणी टाकावं लागेल जरा वेळ राहू द्या तुमच्याकडे दोन बाजल्या आत गेल्या बाहेर येऊ का बाहेर माधव
हरिद्राचूर्णेन देवनं सुगन्धर्व्यानि अन्यदेवनं समर्पयामि पंचमी श्यामाला वैजयन्ती रक्षते तिलकं निर्माणं तदेकं शाकय्यर्बिल्वपतरयश्च अच्छिद्रये कोमलेश्वरैः Naka
ब्रह्मोच्या जागामध्ये आहे का? ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा समानाय स्वाहा ओम परब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि ओम प्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं बरं गुरु दोघांनी पण एक मागे हात लावून घ्या आणि मागे दाबायचं थोडं दाबून घ्या. हा टाकायचा आपल्याला बेल आणि सांगा आत्ता गेलं का शेवटपर्यंत गेलं शेवटपर्यंत
शरणां वात्सल्ये
पुष्पैः देवताभिवन्दनम् हस्ताभ्याम् आत्माभिवन्दनम् परोक्षयादिय मन्त्रपुष्पाञ्जलिं ध्यायेत। कशी येतात
जन्मेन विघ्नमयजन्तदेवास्तानि धर्माणि प्रथमानि आसन् एवमागं महिमानः सचन्द्र पूर्वे सात्या सन्ति देवाः ॐ नमोऽयं वै श्रवणाय कुरुहे समे कामां कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो नाथो कुबेराज वै श्रवणाय महाराय स्वस्ति साम्राज्यं भोक्तं स्वराज्यं वैराज्यं भारते साम्राज्यं महाराज्यं समन्वया ईशा सार्वभौमस्सार्वाविशा एकरादिशलोको गीतो मर्धपरे सारोपदस्यावसङ्ग्रहे आशिरसरामुये शिवे देवासभासुरे विश्वरक्षकारुका विश्वनो मुखो विश्वनो बाहुरुका विश्वस्ताः सर्वाव्यन्दमति संवदत्रयत्या वा भूमि जनयन् देव एकः ब्रह्मगञ्जयामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ब्रह्मगञ्जयामहे सुगन्धिं पतिवेदनं उर्वारुकमिव बन्धनान्तो मुक्षीयमामुदः मध्या बहुरात्रे पार्श्वे नक्षत्रादिरूपमश्विनो व्याप्तं पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् विष्णवे च विद्महे शम्भुवामाय धीमहि तन्नो गौरी प्रचोदयात् भवानी शंकर महामृत्युंजय श्री कपालेश्वराय सानुगाय श्रीवाराय वा चन्द्रकमलयोः पुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्करोमि यानि कानि च पापानि जगदान्तर्गतानि विनश्यन्ति प्रदक्षिणं पदे पदे अन्यतां शरणं नास्ति तमेव शरणं मम कारुण्यभावेन रक्षरक्ष परमेश्वर हीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर पूर्णं मया देवं परिपूर्णं तदस्तु मे आवाहनं न जानामि तवाचनं चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर पापं कथं दुःखं कथं दारिद्र्यमेव च आगरासुसम्पत्ति पुण्योऽहं तव दर्शनास्मे सोमनाथं च श्रीशैल्यमहं काल ओङ्कारं ममलेश्वर वैजनाथं च डाकिन्यां भीमशङ्कर नागेशं दारुकावने वाराणस्यात्र विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे तु केदारं कृष्णेयं श्रीवालये एतानि ज्योतिषिन्द्राणि सायं पाठपठेन्मरणेन विनश्यते हरिये क्षीरधारा विरगा चोपवाणी कपाला वन्दे गोदेश्याला तदुपरि अरुणा सङ्गमे शुद्धलाला विश्वेश्वर विश्वरूपाक्ष विश्वरूप सदाशिव शंभो महादेव विश्वेशां शंकर सर्वात्मा नीलकण्ठ नमोस्तुते मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः मृत्युञ्जय महारुद्र त्राहिमां धर्ममृत्युजराव्याधि पीडितं कर्मवन्दने आरे शुभं दुष्टवानि श्रीनिवासवन्दे आजन्मकृतमाद्यानि सायं मे सप्तजन्मने लोकान्तरत्वानां नवां कोटिशैरपे पञ्चकोटितरङ्गानां तत्फलं शिवदर्शनम् कज्जलं सिन्धुपात्रे पुरतरुवर्षाखा लेखनी पत्रमूर्वे गृहीत्वा शारदा सर्वकाला पुराणामीशपानं नयाते मे कल्पितमासनं हिमजलैः स्नानं त्रिव्याम्बरा नानारत्नविभूषितं त्रिगमदां भूताङ्कितं चन्दन जाति चम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं ददा दीपं देवदयानिधे पशुपते रत्कल्पितं गृह्यता सौवर्णेन वरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसं पञ्चविधं पयोदधियुतं ब्रह्माफलं बालक शाखानामयुतं जलं रुचिकरं
कर्पूरखण्डोज्ज्वला आकूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो श्रीकुरु शतरं चामरयोयुजं व्यजनका चादर्शकं निर्मला वीणावेदि मृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा साष्टाङ्गं प्रणति स्तुतिर्बहुविधा हेतु समस्तं मया सकलेन समर्पितं तव विभो पूजां विहार प्रभो आत्मा त्वं गिरिजामति सहचरा प्राणा शरीरं गृहा पूजाते विषयोपभोगरचना निधना समाधिस्थिते सञ्चारप्रदयो प्रदक्षिणविधे स्तोत्राणि सर्वाङ्गिरो यज्ञकर्म करो विदत्तविदं शम्भो त्वमाराधन चरणकृतं वा कायजं कर्मजं वा सर्वगणनेन जुह्वा मानसं वा अपराध विहितं वेदं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो पार्वतीपते हर हर महादेव विशेष प्रार्थना सदस्य 4 श्लोक घेऊ आणि मग रोगानशेषामहंसि तुष्टा दृष्टात् कामान् सकलान् विष्टान् वामाश्रितानां विवन्दनानां त्वामाश्रितायाश्रयतां प्रयामहे देवी प्रपन्नाते हरे प्रसीद प्रसीद माधवतो विलसिया प्रसीद विश्वेश्वराय विश्वं त्वमीश्वरी देवी चराचरस्य दुर्गे स्मृता हरसि भीतिवशेषयन्तो स्वस्ते स्नायकैव शुभां ददासि दारिद्र्य दुःखहारिणिकातुलन्या सर्वोपकारकरणाय सदाचित्ता सर्वबाधा विदुर्मुक्तो धनधान्यसुतान्वितः मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति न संशयः सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्तिसमन्विते भयेभ्यस्त्राहिरो देवी दुर्गे देवी नमोऽस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते सौभाग्यमारोग्यं देहि देवी परमं सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः पाठं प्रार्थनापूर्वकम् अनन्तकोटिनमस्कारं समर्पयामि साई लीला एक आध्यात्मिक सहवास. मायामी तुझ्या ब्रह्माची सत्य
झोका भोल्यावरी वारापंगा सत्वांची झालर केली भक्तीची मूर्ती उभी वैराग्याचा वारा त्रिगुणाची गुंफण घाला तव बुद्धे सत्वर नाशी तव बुद्धे सत्वर नाशी ऐसे पदत्यासी भोले वासुन नमिळे भूका भोल्यावरी वारापंगा यायमापुरीला धोका भोल्यावरी वारापंगा ऐसा पंखा जो वारीला त्रिनेत्रतापहारीला भावाचा रुमाल गेला मोहाचा घाम पोशिला अलक्ष लक्ष पडलो अलक्ष लक्ष पडलो भोले शमी शरण मी आलो भोले शरणी शरण मी आलो वैतावरी मारिला टाका भोल्यावरी वारापंगा यायमापुरीला झोका भोल्यावरी वारापंगा शुद्ध करुनिया अंतःकरण परपुनिया रणमरधर भाव भोले चरणी मन जो दुःख विजन्म मरण भोले नाम सततची भोका भोले नाम सततची भोका भोल्यावरी वारापंगा यायमापुरीला झोका भोल्यावरी वारापंगा माया मिथ्या ब्रह्मची सत्य ऐसे बोलवी सद्गुरुनाथ उपनिषदेने मानी सिद्धांत निज वस्तु करा तुम्ही प्राप्त मनी काही नका धरू शंका मनी काही नका धरू शंका भोल्यावरी वारापंगा यायमापुरीला झोका भोल्यावरी वारापंगा हस्ते जलमालायो हस्ते जलमालायो एतानि अप्राकृता पुष्पधूपदीपानि च फलतां सात्ताय वेदोधाय शमीपदोषमहाभूतं स्वचारी धारया जलधारया रुद्राभिषेक पूर्वाङ्ग
उत्तरांगम उत्तरांगम महात्मेन कर्मा भगवान शंकर महाकालेश्वर प्रियता भवानी भगो प्रिये यस्य संगत्या जना मोक्ष्या देवनाम संप्रदाव्याधि अच्युताय महाकायाय महाकायाय कुंडलीकाक्षाय महाविष्णवे परिपूर्णस्तु श्री परमेश्वरार्पणमस्तु। ओंकार बिंदु संयुक्तं नित्यां ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षं चैव ओंकाराय नमो नमः। ओम नमः शिवाय। धर्म की धर्म की धर्म का गाड़ियों में विश्व का